ऐक ना, आपल्याला जायचं कुठं होतं केतकावळ्याच्या बालाजीला आणि आणलंय कुठं? तिरुपती बालाजी. कुठे आहे आपण आता? आपण आता ना बँगलोर राहिलेत 300 किलोमीटर राहिले. त्याचा मास्टर माइंड कुठे? मास्टर माइंड माग आहे. उघडा उघडा ते मास्टर माइंड. केतकावळ्याचा बालाजी म्हणून तुम्ही तिरुपती बालाजीला आणले. चला चला पटकन चला. मॉर्निंग मित्रांनो अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. जसं मग अशी मी बोललो की पोरांनी केतकावळ्याच्या बालाजीला म्हणून डायरेक्ट तिरुपतीच्या बालाजीला आणले मला. एका रात्रीत मी महाराष्ट्र राज्यातून आंध्र प्रदेशमध्ये घुसलोय. तर ह्या काय म्हणता येईल याला, या ॲडव्हेंचरस ट्रिपचे जे मास्टर माइंड आहेत ऋषिकेश भाऊ गावाने, सुमित भाऊ देवकर आणि ऋषिकेश भाऊ गावाने. आपण आपल्या तोंडानेच सांगा हे नियोजन तुम्ही कसं केलं, कोण कोण कुजलं. सकाळची असतं तूच कुजलाय काय? पण नियोजन झालं कसं? आपल्या बापाने केलं होतं का की काल रात्री 1-2 वाजता सांगायचं की आपल्याला संध्याकाळी निघायचंय? आता रियालिटी सांगणार ना, रियालिटी सांग. आपलं ठरलं होतं 7 तारखेनंतर कधी पण निघायचं. तर काल मी सुमित माझ्या ऑफिसला आपलं निवांत बसलो होतो. तो म्हणलं की आज डायरेक्ट निघायचं. सकाळी फोन केला. सकाळी फोन केला 10 वाजता. दुपारी आपण तिकीट काढली आणि याला घराच्या खाली बोलून म्हणलं की चल आपल्याला जाऊन यायचं फक्त अजिंक्यला आणि हर्षलला. अजिंक्यने खूप अथक प्रयत्न केले. 1000 रुपये गोळा केले. आणि हर्षलची ते एक सोय कारण ऐकून मन तर भरलं होतं अख्खं. मग त्याला आम्ही खोटं बोलून आणलं, आम्ही सरळ सरळ, आणि रातभर त्यालाच गाडी चालवायला लावली. व्यवस्थित पद्धतशीर गाडी चालवली हर्षल. त्याबद्दल मंडळ तुझं मनपूर्वक आभार मानतो. पुढे गेला नारळ देऊन दिले. हा, नारळ आंध्राचा नारळ देतो हा तुला पाण्यावाला. टावेल, टूथपी, नारळ. पण असंच अचानक भयानक आमचा उज्जैन पण लास्ट टाइम असंच झालं, गिरनार पण असंच झालं आणि आता तिरुपती बालाजी असंच अचानक भयानक. दुपारचा अचानक प्लॅन ठरलाय, तिकीट काढली आणि निघालोय बाहेर. नियोजन not fail. आणि आजपर्यंत नियोजन कधीच फेल नाही. खरं आहे. तुम्हाला एक सांगतो, प्लॅन करून ज्या गोष्टी होतात ना त्या ट्रिप वाईज, या कधीच सक्सेसफुल होत पुढे बघ, मला नाही. ट्रक आलाय, ट्रक गाडी चालवतो. ज्या अनप्लॅन ट्रिप्स आहेत ना, नादात आहे ना शिल्लक पुढं ज्या अनप्लॅन ट्रिप्स आहेत ना त्याच व्हायचं. त्या गोविंदा, बेस्ट असतात सगळ्या. गोविंदा. तर आता जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही एंड होता आणि बाळा Almost. किलोमीटर राहिले. आणि बँगलोरला पोहोचलोय. बँगलोर. 200. आता बँगलोरला रामेश्वरमला नाश्ता करायचा. पोरांना पुण्याच्या रामेश्वरमला नाश्ता करायचा होता, पण पोरं म्हणले नाही, ओजी ओरिजिनल कुठे आहे तिकडे जायचंय. ब्रँड ब्रँड ब्रँड. त्यामुळं आता रामेश्वरमला नाश्ता करायचा, तिथून पुढे डायरेक्ट तिरुपती. चला भेटूयात. काय? आणि आता प्रयत्नानंतर फायनली 9:30 वाजता एक हॉटेल सापडले आम्हाला. अरे सकाळी नाश्त्याला भात खात होतो आजा. तो काही खाऊ शकतो तू. तू काय खाणार आहे? कळतंय का? इडली अँड मला हे घे. हे काय आहे? इडली एवढी थोडा पॉन्ड आहे. पॉइंट. पॉन्ड आहे. सर तुम्ही काय खाणार? सर स्पेशल क्या है अपना? इडली वडा आहे, राईस मध्ये दीड डोसा आहे, पोळी आहे, पोळी नाही, चोचा भात. पोहेच खायचे ते आम्हाला. आता कसं करायचं? क्या खाऊं तू बता, क्या खाऊं मैं? इडली वडा आहे, राईस मध्ये चोचा. अच्छा क्या है सबसे बेस्ट? राईस मध्ये आपल्याला राईस बात नको. सकाळ इडली सकाळ वडा आहे. सकाळ सकाळ इडली वडा आहे. हे काय खायचं? इडली उडी थोडा सांग. नॉर्मल घेऊ. ब्रो ऐक ना, मला आहे ना 2 इडली 1 उडीद वडा सेम. सेम. इकडे 2 इडली बस. सकाळ सकाळ गेलो पहिला वाट बुंदी. हाय संडे तर खा बुंदी. शाक भाजी, इडली, डोसा, सांबर, चटणी. फुल छान आहे. खायला तिखट आहे, चटणीला तिखट आहे. इडलीचा ताव झाल्यानंतर आजू भाऊंनी पुन्हा एकदा एक उडीद वडा मागवलेला आहे आमच्या. आजू तुम्हाला उडीद वडा खूप आवडतो का? मग पण तिसरा उडीद वडा मागवला तुम्ही म्हणून विचारले. तेच उडीद वडे झालेत आता. काय मला खायला भेटलं म्हणून बरं झालं. नाही तो हात आला लागला असता. आपण तुम्हाला म्हणतो की तू उडीद वडा सांगा का मग बोंडा उडीद वडा नाही. उडीद वडाचं चित्र दाखवू का त्याला? मस्त नाश्ता झालेला आहे आमचा. आता इथून तिरुपती किती आहे रे?
350 350 किलोमीटर आहे. लवकर पोचायचं आहे, पण यांची यांच्या गाडीला आंघोळ घाला, यांना आंघोळ घाला, त्याच्यामुळे थोडा लेट होतं आहे. पण ठीक आहे, आता यांच्या गाडीत आलो आहे म्हटल्यावर हे सहन पैसे कमी करणं दिले ते सांग ना. पैसे आहो, पण आपल्याला जायचं गाडी एकदाच धुतली असते ना, तिसरी वेळ ती गाडी धुवायची. त्याने आंघोळ नाही केली पण गाडीला 3 वेळा सकाळपासून बरं घे पुसून, तू हे नको करू, दुर्लक्ष नको करू, घे पुसून घे. पैसे यायचे ते क्वांटिटी अजून घे पुसून. आणि तुमचं काय, तुम्ही जागीरदार तुमचे पैसे अख्खे जमा झाले त्यामुळे ते अख्खे पैसे दिले तो आपण गाडीला धुवायला गेला पोपचाला हात कसं लावत आपण. नाही ना, ठीक आहे. हर्षा काय करतो रे? यांच्या गाड्यामध्ये यायचं म्हणल्यावर काच पुसायला लागतात बाबा. क्वांटिटी कमी दिली ना आम्ही, त्यांनी क्वांटिटी जास्त दिली. काय तिथं राहिलं बघ, आजराला पुढं बाजायचं नंतर काचा पुसून घे. तिथं राहिलं बघ खाली. ऐक ना, आई अजिंक्यला पुढं बसायचं असेल तर काचा पुसून काढ घे भाऊ, पटकन. भाऊ व्हिडिओ काढ भाऊ, काढ भाऊ व्हिडिओ, तू काढ भाऊ. मी नाही भेट कोणाला, मी नाही सांग भेट पप्पाला मम्मीला सांग. नाही भेट कोणाला. आता बसलोय तर बसते की. पैसे कमी आणि रुबाब जास्त. ऐक ना राव तू, आहे, नाही, नाही, हर्ष ऐक ना, गेल्यापासून मी गाडी चालवते मागं बसलोय. अजिबात विषय मामा याला सांगा. बाहेर फेक ना सुमित. ऐक ना, बसून थोड्या वेळ बसू, 1 तास. नको नको 1 तास नाही नंतर बस. नेक्स्ट टाइम ऐक घेतली ना, ट्रेन येणार पण यांच्यावर नाही आ, येणार. तुला आणायचा भोगायचा तो तुला 100 वेळा घरच्या बाहेर काढायचा आम्ही. तुम्हाला काय म्हणायचंय? तुमची स्माइल लय भारी आहे, टॉप. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. ए 50 दे बाबाला. मोबाईल तरी तो बारब्या. ठीक आहे, आमच्या बी गाड्या येतील. तुला काही रणगिरण म्हणला वगैरे. ब्युटिफुल लोकेशन. ही अख्खी इथून ते इथपर्यंत अख्खी आंब्याची बाग आहे. आणि हा आमचा लंच व्ह्यू. कसं आहे? हे आपला माल, साहेबांचा हा, आणि हे boys are getting ready. छान दिसतोयस ऋषी, मस्तपैकी व्हाईट. अँड ब्रो, आणि मी 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 हो, तू काय हिरो घातलं? ऑड मॅन आउट. ऑडमॅन मला सांगायचं होतं, कुशल बोंबलं सगळ्यांनी वाटलं, मला सांगितलं. तू पैसे दे, मी घेतो. ए तुला मी घेतो, चल. ठीक आहे, काय पण बघितलं तू. ठीक आहे. आजू पैसे आजू कोण दिसतो असं? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आजूचा थोडा हसूबाई. झालं. सुंदर असा प्रवास झाला. काल संध्याकाळी आम्ही इथं तिरुपतीला पोचलो. आत्ता मस्तपैकी कुर्ते टाकून आता नाश्ता, मग वरती दर्शनाला. गोविंदा 2 पकडे. जय और वीरू. अरे अण्णा इथे नाश्ता आहे, रुको 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 रुको. आणि आम्ही नाश्ता करतोय ओरियन. नाश्ता वगैरे झालेला आहे छान. आणि आमचं दर्शन किती आहे उद्या, सॉरी तिरुपतीचं 4 वाजता दर्शन आहे दुपारच्या. त्यामुळं मग आत्ता पहिल्यांदा इथं खालीच आहे ना आम्ही, तर आम्ही ठरवलं की आम्ही पहिलं पद्मावती अम्माचं दर्शन करायचं. तिथं आम्ही आत्ता आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर गोविंदा. पद्मावती मंदिराच्या इथं आले ना तुम्ही, असं एक मोठी पार्किंग असते, तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. आणि मग इथून चालत चालत सरळ मंदिरात. तर चला जाऊया. इथून एंट्री आहे पद्मावती अम्माच्या मंदिराची. आणि आता इथून तिकीट काढायचं, मोबाईल जप्त. त्यामुळे इथपर्यंतच मी तुम्हाला काही गोष्टी दाखवू शकतो. गेट नंबर 3. तर खूप छान दर्शन झाले आई पद्मावती अम्माचं. तर इथं जेव्हा तुम्ही दर्शनाला याल तर इथं पण तसंच आहे, एक फ्रीची लाईन, एक 50 रुपये आणि एक 200 रुपये.
तर जसे तुम्ही तिकीट काढाल त्याप्रमाणे वेळ लागेल तुम्हाला दर्शनाला. आम्ही 200 रुपयाचं तिकीट काढलं, एक 15 मिनटं देवीचं दर्शन झालं. त्याच्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो, थोडं ध्यान केलं आणि मग त्या तिकिटावर तुम्हाला एक थोडासा काय मसाले भात आणि एक लाडू मिळतो. खूप छान दर्शन झालेलं आहे. हे मंदिर तुम्ही असं बघू शकता बाहेरून, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत. अम्मा स्माइल. Smile banana banana kumain ke banana. आप कितना बोल रहे? एक फूट 50 रुपया. 50 बहुत महंगा बोल रहे. आप कितना बोल रहे? 30 रुपये, ओनली 30 रुपये. 10 रुपये. अरे हम नहीं पहनने वाले, भगवान को देने वाले. हमारे पास हमारे औरत घर पे, कितने से लेना? औरत घर पे, महाराष्ट्र में घर पे. महाराष्ट्र में लेना. हमारे वाइस पर ले. अरे यार अम्मा 30 रुपये. डबल था, वो सिंगल ही था. पूरा ले हाँ. भाऊ कसं वाटतं तुला? तू 100 रुपयाचा गजरा 30 रुपयाला घ्या. अम्मा धन्यवाद. धन्यवाद. हे असं मंदिरातून बाहेर आला ना तुम्ही तर गेट नंबर 2 या ठिकाणी तुम्ही लाडू घेऊ शकता. एका व्यक्तीला एकच लाडू, बाकी काय नाही. आणि हे काय करताय? अरे आपल्या बायका हे नाही घालू शकत. आपण लक्षात ठेव. नाही आपल्या बायका नाही घालू शकत. मला तरी असं वाटतंय. किती मस्त आहे ना पण. मस्त आहे पण नाही घालू शकत. आता आम्ही चौघं होतो. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्या आम्ही तिघच होतो. 14 व्यक्ती कुठे गेलं तर सांगा बरं. गेस. सकाळी म्हणतोय तो 2च्या 3च इडल्या खा. प्लीज आणलो कधी. गोविंदा गोविंदा. चला दिलं मावशी सगळ्यांना दुःख आता. अहो तो लय मोठा माणूस आहे, त्याच्याकडून घ्या. हे शेट आहे. आता आम्ही निघालोय वरती आणि माझ्या मागं बघा, मागं नाही ॲक्च्युली पुढं ही सगळी लाईन आहे गाडी चेकिंगची. ते जे गेट दिसतं मागं तिथं पूर्ण सगळ्यांच्या गाड्या चेक होतात, बॅग चेक होतात, त्यानंतर वर सोडतात. तर एवढी भली मोठी लाईन गेले 15 मिनटं आला आम्ही इथंच थांबलेलो आहे. दाखवतो. तर तिरुपतीच्या डोंगरावर आम्ही आलेलो आहे. आता जस्ट पोहोचलो आहे. दर्शन 4चं आहे म्हणून ठरलं की या तिरुपतीच्या डोंगरावर अनेक मंदिरं आहेत जिथं आपण जाऊ शकतो. खूप छान आहेत मंदिरं. तर गाडीमध्ये तर त्यातलंच एक मंदिर आहे हनुमानाचं, तिथं आपण आलो आहे. दाखवतो. हनुमानाचं मंदिर आहे. 450 स्टेप्स. अच्छा मिला के दोनों मतलब 200 200 पायऱ्या चढायचं आणि मग यायचं. खूप सुंदर आहे असं दिसतं तर आहे. खूपच सुंदर. तिरुपतीला वरती डोंगरावर आल्यावर पण खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. वेळ काढा आणि या. अज्जू वरती चढायला 200 यायला 200 जमल ना? जास्त आहे दादा. जास्त आहे. किती?
जास्त आहे. अरे गिरनार चढलोय आपण. जय श्रीराम. प्रभू श्रीराम. मारुतीराय यांचं हे सुंदर असं मंदिर तिरुपतीच्या या पवित्र स्थानी. काय म्हटलं ऋषी? काहीतरी बोललास. एक नंबर. नाईस ट्रेक. मजा आली. 450 पायऱ्या म्हणले. हिडिंबा असं वाटतं ना. असं दे. मी होतो त्यामुळे मला माहिती आहे. सगळ्यांनी पार्टी. कुठली? जय श्रीराम. प्रभू जय श्रीराम. श्री हनुमानांचं आमचं छान दर्शन झालं. तर तुम्ही जर येणार असाल इकडं या मंदिरात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की दुपारी 2 वाजता मंदिर बंद असतं. म्हणजे 2 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं. 1 ते 2 यांच्या ठरलेल्या वेळ आहेत. त्यावेळेस मंदिर नैवेद्य बाकीच्या गोष्टी साफसफाई. हां तर हे असतं. त्यामुळे चांगला रस्ता सोडून पोरांनी या जंगलातून परतीया मार्ग आणि हा सुंदर व्ह्यू सुमित भाऊंसाठी खास आणि गोड्या भाऊंसाठी पण हा व्ह्यू खास. आता पोत जायचं रस्ता संपला इथं. आम्ही मोकार आलो. अशा रस्त्याने आणले की रस्ताच नाही पुढं डायरेक्ट पाणी. आता परत गप आपली वर जायची इकडं. काल रात्री रूमवर कुठला वॉर 20 मशीन वॉर मशीन बघितलाय. साहेबांनी काय काढलं ट्रेकिंग करायचं इकडं काय माहिती. साहेब तुम्हाला ट्रेनिंग सेंटरचं ट्रेनिंग कमी पडलं होतं का? कपडे पण नाही तसे. ॲडव्हेंचर कुठून आणले? 81 वाला. चल पुढं. 81 कोण नाहीये अख्ख्या जंगलात. मला तर हार चालायचा ना ते व्हीलचेअर वर तो झोपून होता तो. त्यातला मी कोण आहे माहिती का? ते रोबोट येते बघ. थार स्कॅन करून घालते गोळ्या. अरे पण रस्ता आहे का? आपण चाललोय कुठे? नाही ना बरोबर आहे. चल निघान कुठे तरी. हा. अरे लाज वाटते का? ओय पायात एक तर चपलाय आमच्या. तुझ्याच पाय चप्पल आहे. आज तुझा पण आहे. गुप्त भीमाशंकर नाही बघितली. अरे तू नाही आला का? तू दाखवले म्हणून सगळं माहिती आहे आम्हाला. नाही त्याच्यामुळे झालं ना. उज्जैन गिरनार हा झाले खरे झाले ना. अरे पण रस्ता कुठे चाललोय? येताना तर लय बडबड करत होता. चल ठीक आहे ना. मला वाटलं असं रस्ता. कसला रस्ता? चांगले रस्ते बनवलेत. अन्ना रास्ता है क्या? रास्ता नहीं. फिर कैसे जाने का? जाएगा. बट जाएगा ना. अरे वो बोलने का ये बोलते बंदा बोलने का बोल. इसका मुस्कान आणो. मजा आहे पण. काय 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 घे. तुला काय घेऊ? तुला चालता येणार आले. साइड अँगल, राईट अँगल, ट्रायंगल. हॅलो शेवटी रस्त्यावर रस्ता दिसलाय. म्हणजे ही गरज का वाटली आपल्याला? बालाजीला आलो. मस्त गाडी एसीत राहिलो. सुमित म्हणला थ्रिल नाही आयुष्यात. चल तुम्हाला मी रस्ता दाखवतो. अरे या थ्रिल बाई या पोराचं बघ ना काय झाले. ते बंद कर. मला नाही ब्लॉग मध्ये. निघताना संजय दत्त होता. वसुली बाई झालाय. कशाला वसुली बाई आला ना तो. तरी शिवायचा त्याग केलं म्हणून त्याचा राग आलाय त्याला. जल्दी बोल शाम को पनवेल निकलना है. तू खाली लक्ष्मण आहे मगर ये लक्ष्मण आहे. वाट्या भाई डायरेक्ट गाडी पैसे आणले का नाही? गोट्या व्हायला सुधारणा काय करायचं? बसायचं का झोपायचं? गोट्या भाईला मागतो सीट मोकळं ठेवा.
तर खाली सुखरूप पोचलेलो आहे आम्ही. आता थेट जेवायचं आणि 4 वाजता दर्शनाला भेटूयात. इथं असं एक शूट करताना एक किती सुंदर दृश्य मला दिसलं. म्हणजे या दोघांनी त्यांच्या या उभ्या आयुष्यात एकमेकांना किती वेळा माफ केला असेल, किती वेळा समजून घेतलं असेल. तेव्हा हा सुंदर क्षण हे या वयात देखील जगतायत. सो आता लंच तिरुपतीला वरती आलो ना तर जेवणाचे बॉम्ब जरा. महाराष्ट्रीयन जेवण तुम्हाला भेटणार नाही, त्यामुळे असं काहीसं खावं लागेल. सांबार भात आणि हे तू काय खाणार आहे? जे भेटेल ते. हे काय घेतोय? सांबार भातच जमेल आपल्याला, दुसरं नाही जमायचं काय? थाळी यांची नॉर्थ इंडियन म्हणजे आपण ना काय माहित, थोड़ा दिशा कच्चा है माया. नॉर्थ इंडियन में क्या क्या मिलेगा? नॉर्थ इंडियन में सब्जी. फायनली सुंदर असं लंच करून शेवटी आता दर्शनासाठी निघालोय. पोरांनी म्हटलंय जेवलोय, शतपावली करत तिथून त्या चौकातून इथं चालतच आलोय. जीप करण्यापेक्षा एवढं काय लांब नाहीये, चालत येऊ शकता तुम्ही. गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. 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 मेरा सॉरी, मोबाईल आमचा जप्त होईल थोड्या वेळातच. हे आता मोबाईल इथं जमा करायचा. तर तिरुपती बालाजीला केस दान करण्याची जी प्रथा आहे त्यासाठी आम्ही इथं निघालो आहे मिस्टर अजिंक्य गावाने. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा. फायनली अचानक झालेला प्लॅन हा एकदम सक्सेसफुल झाला आमचा. आणि देवाचं एवढं छान दर्शन झालं. म्हणजे 1 फुटावर देवाची मूर्ती असेल, 1 फूट एवढं अंतर असेल, डोळे भरून 5 मिनटं देवाला पाहता आलं. आणि खरंच ती मूर्ती पाहताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. खरंच खूप 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 सुंदर दर्शन झालं. आणि हे दर्शन आमच्या झालं. व्यंकटरमणा गोविंदा. एवढं सुंदर दर्शन आहे ना, जवळून पहिल्यांदा झालं. पहिल्यांदा म्हणजे मी गेले 5-6 वर्ष बालाजीला आलेलो आहे, बट फॉर द फर्स्ट टाइम एवढ्या जवळून मूर्ती दर्शन घेतलं. आणि माहिती पण नव्हतं एवढ्या जवळ जाता येऊ शकतं आपल्याला. खूप सुंदर दर्शन झालं. तुला काय तुला गिरणारला बी शब्द नव्हता. ठीक आहे, ठीक आहे दर्शन झालं. पण चाशी चांगली यायची फक्त पॅटर्न गोविंदा गोविंदा.